घनदाट सालच्या जंगलाने आच्छादित अमरकंटक एक धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटक स्थळ आहे. अमरकंटकाचा इतिहास सुमारे 6000 वर्ष प्राचीन असा आहे. अमरकंटकचे नाव मैकल असल्याने नर्मदाला मैकल सूतही म्हणतात. याला महर्षी मार्कंडेयची शिष्या सांगितले गेले आहे. प्राचीन काळापासून अमरकंटक एक समृद्ध आणि सिद्ध क्षेत्र आहे. येथेच आदिगुरु शंकराचार्यांनी पातालेश्वर मंदिर बनवले. आपल्याला हा दिसत आहे, हा आहे कपिलधारा धबधबा. पावसाळ्यामध्ये याचं खूप असं रौद्र रूप असतं. येथून एकदम बारीकशी नर्मदा नदी आहे, त्याला छोटी नर्मदा नदी म्हणतात. एकदम छोटंसं रूप आहे. इथं आहे कपिलेश्वर मुनींचं समाधी स्थळ किंवा त्यांनी येथे तपश्चर्या केलेलं हे स्थान आहे. आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत आता इथं. दुर्वास ऋषींनी या गुहेमध्ये तपश्चर्या केलेली आहे आणि इथं हे दुग्धधारा हे खाली धबधबा आहे. इस स्थान का अमरकंटक नाम क्यों पड़ा, नर्मदा का नर्मदा नाम क्यों पड़ा, नर्मदा पश्चिम में क्यों बहती है, मैया का विभाग खंडित क्यों हुआ, तुमचे कपिल धारा आहे, दूध धारा आहे आणि दुर्वासा ऋषीची गुफा आहे. दक्षिणकडे माईचं बगी आहे, माता नर्मदाचं बाल रूप आहे आणि सोन नदी सोनाक्षी शक्तीपीठ आहे. माता लक्ष्मीचं श्रीयंत्र मंदिर आहे आणि मार्कंडे ऋषीची तपोभूमी आहे आणि माता नर्मदाचा मुख्य रेवाकुंड आहे. जितने स्थान आप दर्शन करेंगे उन सारे स्थानों की संपूर्ण जानकारी शास्त्रोक्त बताने के बाद जिस व्यक्ति को बोलते हैं वो शास्त्रोक्त परिक्रमा करने का महत्व मिलता है. या गाईड दादांनी माहिती दिल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथं अमरकंटकच्या घाटावर. खूप सुंदर असा घाट आहे हा, बघण्यासारखा नयन रम्य असं दृश्य आहे. तर इथं आल्यावर नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर आम्ही आता इथं मैयाची पूजा करणार आहोत. तर आम्ही सर्वजणी इथं मैयामध्ये वाती पेटवून आणि दिव्यांनी मैयाची आरती करत असतो. तर अशा पद्धतीने मैयाची पूजा केल्यानंतर आता आपण करणार आहोत मैयाची आरती आणि नर्मदाष्टक म्हणणार आहोत या मैयाच्या काठावरच बसून. तर आज आपण पूर्ण अशी अमरकंटकची यात्रा करणार आहोत. तर ही खूप अशी दिव्य यात्रा आहे. तर संपूर्ण यात्रा एन्जॉय करा. सबिंदू सिंधू सुखल तरंग भंगरंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पुष्पं समर्पयामि ॐ यं वैवात्मकं धूपं दर्शयामि ॐ वह्नात्मकं दीपं दर्शयामि. तर इथं आम्ही होमस्टे केलेला आहे आणि इथं आमच्या आता आचारी दादा करणार आहे स्वयंपाक. आणि या गाड्या उभ्या आहेत ना, या गाड्यांमध्ये आपण आता जाणार आहोत अमरकंटकच्या जंगलात. इथं अमरकंटकमधून आता आम्ही अशा गाड्या केल्या, बोलेरो 5 बोलेरो केल्या. चाललोय आता दर्शनाला. हीच आहे ना, नाही का तर आम्ही एक शीट 350 रुपये देऊन आणि आज दिवसभर अमरकंटकच्या जंगलामध्ये फिरायचं आहे. आणि गाईड दादा आपल्याला संपूर्ण अशा अमरकंटकच्या जंगलातली वृक्षाची, औषधी वनस्पतींची, तिथल्या ठिकाणांची संपूर्ण अशी माहिती देणार आहेत. तर चला, व्हिडिओ स्किप न करता एन्जॉय करा. मोबाईल सुद्धा खिशात ठेवा बरं का. ओ नका काढू. एक सिंगल लाइन करो तुम्ही. रास्ते में हाथ पे खाने पीने का कोई खुला सामान मत रखना, माकड़ बहुत मिलेंगे. आइए महाराज जी. कपिलधारा तीर्थाकडे चाललोय आम्ही आता पायी. सिंगल रस्ता आहे सगळा. जय नर्मदे हर. बापरे, ती मोळ पाहिली का. तर या अमरकंटक
अमरकंटकच्या जंगलामध्ये आपल्याला हे सालचे वृक्ष दिसतात आणि या वृक्षांना मोठे मोठे असे आगे मोहोळ आहेत. तर गाईड दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे सेंट लावला तर ते मोहोळ मागे लागतात, त्यामुळं इथं सावकाश असं चाला आणि त्याच्याकडं बोटही दाखवू नका. तर इथून आपल्याला मैयाचं रूप एकदम छोटं असं दिसतं, एकदम छोट्या नदीच्या रूपात मैया इथं आहे. आणि खूपच जास्त माकडं या जंगलामध्ये आहेत, छोटे छोटे वानरं, आणि हातातून कोणतीही वस्तू ते हिसकून घेतात. नर्मदे हर जायचं खाली. या कपिलधारेच्या वर तिथं कपिल ऋषींचे पादुका आहेत, त्याचं दर्शनही आपण घेतो. आणि नर्मदा मायाचं छोटंसं रूप आहे हे. हा कपिलधारा धबधबा आहे. खालून असं जागा जायला ते काय रस्ते तर इथं आहे कपिल मुनींचा आश्रम. आणि कपिल मुनींनी इथं कितीतरी वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि खाली पडतो तो आहे कपिलधारा धबधबा. तर आता या पायऱ्या उतरून चाललेलो आहोत आपण दुर्वास ऋषींच्या गुहेकडं. तर दुर्वास ऋषींनी त्या गुहेमध्ये ना तपश्चर्या केलेली आहे आणि तिथं आहे दुग्धधारा धबधबा. तर आपण आता जाऊया. आणि इथून खालून पण कपिलधारा धबधबा आपल्याला दिसतो. आणि पावसाळ्यामध्ये हा धबधबा आहे ना रौद्र रूप धारण करत असतो. इथं असं छोटंसंच असं पात्र आहे, पण असे 2 धबधबे इथं आहेत. कपिलेश्वर आणि दुग्धधारा धबधबा आपल्याला इथं पाहायला भेटतात मैयाच्या पात्रामध्ये. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलोमलोग भारी हारी सर्वतीर्थनायकं सुमशकशनक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. एवढ्या कडक अशा उन्हात सुद्धा आपण कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ना कपिलधारा धबधबा पाहिलाय. आता दुग्धधारा धबधबा पाहायला चाललो इकडं. तर खूप मोठं हे जंगल आहे अमरकंटकचं. 100 मीटर आहे. होय, त्यांनी सांगितलं ना आता ह्या झाडांचा रस काढून प्यायचा सर्प चावल्यावर ना. आता इकडं दुर्वास ऋषींचा आश्रम आहे का? जास्ती ना. दुधाची धारा. आता दूधधारा धबधबा आहे आणि मैया आहे. लगेच आपल्याला आता मैयाला ओलांडायचं नाही, कारण आपली परिक्रमा सुरू आहे. परिक्रमा मार्गात आहोत आपण. इथं पहा, या मैयाच्या पात्रामध्ये अचानक मला एवढे फुलपाखर दिसले बरं का. महागभीर नीरपूर पापदूत भूतलम ध्वनत समस्त पातिकारी दारितापदाचलम जगत्लय महाभय मृकुंड श्रुतु हर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे.
तर आपण आता इथं आलेलो आहोत दुर्वास ऋषींच्या आश्रमामध्ये. तर खूप असे क्रोधी असे दुर्वास ऋषी होते आणि त्यांनी इथं तपश्चर्या केलेली आहे. तर आतमध्ये खूप असा अंधार आहे. तर मी इथपर्यंतच आले, पुढे गेले नाही, कारण खाली आहे ना खूप खोल अशी गुफा आहे. तर भरपूर असे लोक गेले पण मी नाही गेले. पहिल्यांदा कपिलधारेचे दर्शन आपण झाले. आता ही तो धारा आहे कंटकमध्ये. आमच्या नर्मदा परिक्रमा वाहन परिक्रमा यात्रेचा आजचा 10वा दिवस आहे. 10व्या दिवसामध्ये सप्तऋषींपैकी दुर्वास ऋषी हे सर्वात क्रोधी असे ऋषी म्हणून मानले जात असत. सर्व देवगण देवता ऋषीमुनी त्यांना घाबरत असत. धारा धबधबा आमच्या पाठीमागे दिसतोय पहा. गाडीला लागलेले आहेत. इथं दुर्वास ऋषींची गुफा आहे. दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे या गुफेमध्ये. तर दुर्वास ऋषी म्हणजे सर्वात रागीट ऋषी होते आहे की नाही. ऋषीमुनीतले सर्वात रागीट ऋषी म्हणून दुर्वास ऋषी आहेत. तर इथं त्यांची गुफा आहे. गडबड चाललेली आहे सर्वांची दर्शन घ्यायची. अलक्ष लक्ष किन्नरा नरासुरादि पूजितम सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितम. गुलबखाली. तर आपण 10व्या दिवसातला पार्ट 1 जर पाहिलेला असेल तर आपल्याला दादांनी या औषधाची माहिती सांगितलेली आहे. गुलबखाली. तर या औषधापासून आहे ना डोळ्यातला काचबिंदू मोतीबिंदू हे नाहीसं होतं. तर हे औषध इथं हे बाबा घेत होते. अमरकंटकच्या जंगलामधील ए मैयाचं छोटंसं रूप, त्यावरच कपिलेश्वर धबधबा, दुग्धधारा धबधबा, दुर्वास मुनींची गुफा आणि हे सर्व पाहून आपण आता चाललेलो आहोत रूमवर. आणि आता जेवण करून आपल्याला जायचं आहे माईके बगीचेमध्ये. तर तिथं नर्मदा मैयाचं माहेर आहे, माहेर मानतात नर्मदा मैयाचं. तर तिथं जाऊन आपल्याला पूजा करायची आहे, आरती करायची आहे. तर तो व्हिडिओ मी टाकणार आहे पार्ट 3 मध्ये, भाग 3 मध्ये. तर तोही एन्जॉय करा.